आज बघूयात आपण फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी. मागच्या वर्षी आपण नव्या वर्गामध्ये बघितलंच आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ABC or any other triangle is how to find the area is 1/2 into base into height is also equal to 1/2 into B into H. हे झालं एका ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी. जर आपल्याला दोन ट्रायंगल दिलेले असतील आणि त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो जर आपल्याला बघायचा असेल तर आपल्याला काय करता येईल की एरिया बघायचा आहे की रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. बघा, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, दोन ट्रायंगल दिलेले आहेत आपल्याला आणि दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो बघायचा आहे. तर बघा, आपण यांना नावे देऊ A B C D. सेकंड ट्रायंगल आहे P Q R, इथे S. आता यामध्ये बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC in triangle ABC, here side BC equal to base, that is equal to B1. Then side AD equal to height is equal to H1. In triangle PQR, here QR, side QR equal to base is nothing but B2. Side PS equal to height equal to H2. आता यामध्ये पहा, ट्रायंगल ABC यामध्ये AD जे आहे, AD काय आहे, परपेंडिक्युलर आहे BCला. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की AD इज परपेंडिक्युलर BC आणि AD ही ट्रायंगल ABCची काय झाली, हाईट झाली. त्याचप्रमाणे सेकंड ट्रायंगलमध्ये PQR मध्ये PS परपेंडिक्युलर QR, देन PS इज अ हाईट ऑफ ट्रायंगल PQR. देन एरिया of triangle ABC upon area of triangle PQR equal to, आपण एरिया पाहला ABC काय आहे, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. त्याचप्रमाणे एरिया ऑफ ट्रायंगल PQR is 1/2 into base into height. Here 1/2 gets cancel. Then base equal to, here base equal to first triangle, that is B1 into height H1 upon base B2 into height H2 इक्वल टू. आता इथे हा बेस जो दिलेला आहे तो बेस आपण काय घेतलेला आहे, BC. H घेतलेला आहे AD. B2 जो घेतलेला आहे बेस तो घेतलेला आपण QR आणि H2 हाईट, सेकंड ट्रायंगलची हाईट ती घेतलेली आहे आपण PS. मग जर
दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो जर आपण घेतला तर तो आपण इथे घेऊ BC इंटू AD अपॉन PS सॉरी QR इंटू PS. मग हा रेशो आपल्याला काय म्हणता येईल इथे? आपण म्हटलं एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ बेस इंटू हाईट अँड QR इंटू PS चा रेशो. मग एरिया रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजेच आपल्याला प्रॉपर्टी काय म्हणता येईल बघा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, हा रेशो घेतला आपण दोन ट्रायंगलचा, इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. तर आपल्याला असं म्हणता येईल इथे की जर दोन ट्रायंगलचा एरिया आपल्याला दिलेला आहे आणि एरियाचा रेशो जर आपल्याला बघायचा असेल तर तो एरियाचा रेशो हा त्यांच्या प्रॉडक्ट बेसेसचा प्रॉडक्ट अँड करस्पॉन्डिंग हाईट यांच्या रेशोच्या इक्वल असतो. आता आपण यामध्ये पाहिलं, यामध्ये बेस डिफरंट आहे आणि हाईटसुद्धा काय दोन्ही ट्रायंगलमध्ये डिफरंट आहे. मग अशा काही कंडिशन असतील की ज्यामध्ये दोन ट्रायंगल दिलेले आहेत आणि दोन्ही ट्रायंगलमध्ये बेस सारखा आहे किंवा हाईट सारखी आहे किंवा मग बेस आणि हाईट दोन्ही सारखे असेल तर अशाच एक कंडिशन पाहू आपण. कंडिशन फर्स्ट, इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल देन. आता यामध्ये पाहिलं आपण की दोन्ही ट्रायंगलमध्ये हा एक ट्रायंगल आहे आणि हा सेकंड ट्रायंगल आहे. दोन्ही ट्रायंगलमध्ये हाईट जी दिलेली आहे, हाईट जर इक्वल असेल तर त्यांचा रेशो कसा असतो आपण नावे देऊन घेऊ ट्रायंगलचा ABCD PQR आणि इथे यस. यामध्ये AD परपेंडिक्युलर आहे BCला आणि PS परपेंडिक्युलर आहे QRला. आता यामध्ये AD ही दिलेली आहे हाईट आपल्याला आणि PS यामध्ये सुद्धा इथे दिलेली आहे हाईट. मग आपण यामध्ये बघू AD इक्वल टू PS इक्वल टू, हे काय दिलेले आहे आपल्याला दोन्ही ट्रायंगलमध्ये हाईट दिलेली आहे. आता यामध्ये आपण बरोबर का घेतलं, कारण आपल्याला दिलेलं आहे इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. म्हणजे आपण इथे AD आणि PS या दोन्ही ट्रायंगलचे दोन हाईट जे आहेत त्या हाईट आपण काय घेतलेलं आहे इक्वल घेतलेलं आहे, त्याला आपण लिहून घेऊ H. मग आता एरियाचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. यांचा फॉर्म्युला आपण अगोदर बघितला. हा फॉर्म्युला 1/2 इंटू बेस इंटू हाईट, सेम 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता यामध्ये 1/2 गेट्स कॅन्सल. हिअर बेस फर्स्ट ट्रायंगलचा बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल दॅट इज BC इंटू हाईट AD डिवायडेड बाय बेस ऑफ सेकंड ट्रायंगल दॅट इज QR इंटू हाईट PS. Again base BC into AD is nothing but H
and also QR into PS. PS is again height, that is H. Here H gets cancel, is equal to BC upon QR. Then therefore area of triangle ABC upon area of triangle PQR equal to base, that is BC, base of first triangle, and base of second triangle, that is QR, is B1 upon B2. आता आपण यामध्ये पाहिलं, जर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो जर आपल्याला बघायचा असेल आणि त्यांची हाईट जर कधी इक्वल असेल, यामध्ये आपण पाहिलं ही हाईट आणि या ट्रायंगलची ही हाईट, या दोन्ही हाईट काय आहे, इक्वल आहे. हाईट इक्वल आहे, मग त्यांचा एरिया हा कशाचा आला, त्यांच्या बेसच्या रेशो एवढा. मग याची प्रॉपर्टी आपल्याला काय सांगता येईल, प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हा इज इक्वल विथ हाईट्स देन द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. या करस्पॉन्डिंग बेसेसच्या रेशोच्या इक्वल हा ट्रायंगलच्या एरियाचा रेशो असेल. बघा, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स आपल्याला इक्वल दिलेली होती, ती कशाची इक्वल आहे, इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस, दॅट इज B1 अपॉन B2. ही झाली फर्स्ट कंडिशन, की यामध्ये आपण पाहिलं की दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा असेल जर त्यांची हाईट आपल्याला काय दिलेली आहे, इक्वल दिलेली आहे, तर त्यांचा रेशोचा एरियाचा रेशो हा कशाचा, त्यांच्या बेसेसच्या रेशो एवढा असतो. नाव सेकंड कंडिशन, इफ द बेसेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल देन. आता दोन ट्रायंगलमध्ये जर बेस समान असेल तर त्यांचा एरियाचा रेशो कसा फाइंड करायचा किंवा काय असतो रेशो. बघा, आपण यामध्ये या फिगरला नाव देऊन घेऊ A B C D आणि इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊ. हा एक ट्रायंगल, याला नाव द्या P आणि हा PB जॉईंट करून घ्या. आता यामध्ये बघा ABC हा एक ट्रायंगल तयार झाला की ज्यामध्ये CD हाईट आहे, त्या हाईटला नाव द्या H1. सेकंड ट्रायंगल आहे ABP, यामध्ये PQ ही सेकंड हाईट आहे, ह्या हाईटला नाव द्यावं आपण H2. दोन्ही कसे आहे ते परपेंडिक्युलर हाईट. आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABP इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट, सेम ॲज 1/2 इंटू बेस इंटू हाईट. यामध्ये 1/2 गेट्स कॅन्सल इक्वल टू बेस. आता या दोन्ही ट्रायंगलमध्ये ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ABP या दोन्ही ट्रायंगलमध्ये AB हा बेस आहे, हा बेस आहे आणि हा बेस कसा आहे, कॉमन आहे. म्हणजेच AB इंटू हाईट ऑफ फर्स्ट, दॅट इज CD, सेकंड AB बेस ऑफ सेकंड ट्रायंगल into height of PQ, that is PQ. Here AB gets cancel. Here CD upon PQ is
H1 upon H2. Finally, area of triangle ABC upon area of triangle ABP equal to H1 upon H2. आता यामध्ये पाहिलं की जर बेस जर कधी सारखा असेल, इथे बेस सारखा होता दोन्ही ट्रायंगलमध्ये, जर बेस सारखा असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या हाईटच्या रेशोच्या इक्वल असतो. मग याची प्रॉपर्टी काय प्रॉपर्टी येईल याची? द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज विथ इक्वल बेसेस, काय विथ इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. बघा, द रेशो ऑफ देअर टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस, बेस इक्वल है, इज इक्वल विथ द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. आपण पाहिलं की जर दोन ट्रायंगल्स दिलेले असतील, आपण पहिल्या वेळेस बघितला की जर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, दोन ट्रायंगल दिलेले आहेत, दोन ट्रायंगल जर कधी त्यांची बेस आणि हाईट जर कधी वेगळी असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या प्रॉडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट यांच्याबरोबर असतो. सेकंडमध्ये पाहिलं आपण, सेकंड कंडिशन पाहिली होती आपण की ज्यामध्ये हाईट इक्वल असेल तर त्यांचा एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसच्या रेशो एवढा असतो. आणि त्यानंतरची कंडिशन पाहिली होती की या कंडिशनमध्ये आपण पाहिलं होतं की जर दोन ट्रायंगलमध्ये बेस इक्वल दिलेला असेल तर त्यांच्या एरियाचा रेशोचा एरिया हा त्यांच्या हाईटच्या रेशो एवढा असतो. आता जर दोन ट्रायंगल दिलेले असतील की ज्यामध्ये बेसही सारखा आहे आणि हाईट पण सारखी आहे, मग अशा वेळेस आता समजा आपण बघू, दोन ट्रायंगल्स ड्रॉ करतो मी इथे की यामध्ये ABC PQR, यामध्ये AD आणि PS. आता यामध्ये बेस दिलेला आहे इथे BC QR हा दिलेला आहे, सारखा आहे, दोन्ही बेस सारखा आहे, त्याला आपण म्हणू B. हाईट दिलेली आहे AD आणि PS, हे दोन्ही इक्वल आहे, AD इक्वल PS, यामध्ये आपण म्हणू आता H. मग यांचा एरियाचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. मग यामध्ये बेस सारखा आहे आणि हाईट सारखी आहे, 1/2 इंटू बेस इंटू हाईट अपॉन 1/2 इंटू बेस इंटू हाईट. 1/2 गेट कॅन्सल. आता यामध्ये काय झालेलं आहे, दोन्हीमध्ये बेस सारखा आहे आणि हाईटसुद्धा काय आहे, सारखी आहे. बेस आणि हाईट जर सारखी असेल तर ते सुद्धा काय होतील, इथे कट होईल. काय राहिलं इथे, 1/1 इज इक्वल टू 1:1. म्हणजेच हे ट्रायंगल्स जे असतील, हे ट्रायंगल कोणते असतील, हे ट्रायंगल्स असतील कॉन्ग्रंट ट्रायंगल, की ज्यामध्ये हाईट सारखी आहे आणि बेससुद्धा सारखा असेल तर त्यांचा एरियाचा रेशो हा असतो 1:1.